श्री केदारजी शिंदे आपल्यात उपस्थित झालेले आहे। मी त्यांचं शब्दसुमनांनी स्वागत करतो। तसेच सर्व श्रोतृवर्गांचंही शब्दसुमनांनी स्वागत करतो। 2 वर्षाच्या कोविडच्या गॅपमध्ये आपली ही व्याख्यानमाला आपण ऑनलाईन चालवली। मागच्या वर्षी पावसामुळे आपण ही व्याख्यानमाला महेश भवनला केली होती आणि 3 वर्षाच्या गॅपनंतर पुन्हा एकदा आपल्या होम ग्राउंडवर आपण आलेलो आहोत आणि तेच भारावलेलं वातावरण। आजचं 66वं वर्ष शरद व्याख्यानमालेचं आणि आजचं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी आपल्यात उपस्थित झाले आहेत सुप्रसिद्ध नाट्य व चित्रपट दिग्दर्शक श्री केदार शिंदे। मी श्री केदार शिंदे सरांना विनंती करतो की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावं। कारंजाचे SDO साहेब श्री ललित कुमार वराडे सरांना की त्यांनी श्री शिंदे सरांचं स्वागत करावं। यानंतर मी प्रास्ताविकासाठी निमंत्रित करतो श्री प्रमोद भाऊ दयांडेकर यांना। सर्वप्रथम भगवती शारदा माता, कारंजा नगरीचं ग्रामदैवत श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि कारंजातील रसिक आणि चोखंदळ अशा रसिकांना माझं अभिवादन। आज 3 वर्षानंतर शरद व्याख्यानमाला ही आपल्या मूळ मैदानावर आयोजित करताना आम्हाला खूप आनंद होतो आहे आणि उत्साह देखील वाटतो आहे। या मैदानाची मालेशी नाळ जोडलेली आहे। इथे अनेक दिग्गज वक्त्यांशी आपला जवळून परिचय झालेला आहे। इथे झालेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्याख्यानाने व त्यानिमित्ताने झालेल्या चर्चेतून अनेकांना प्रेरणा मिळाली आणि अनेक तरुणांच्या आयुष्यातील वाटाही निश्चित करण्यास मदत नक्कीच झालेली आहे। आलेल्या वक्त्यांपैकी अनेकांना आपल्या व्याख्यानमालेतील साधेपणा खूपच आवडला आहे आणि यातून ही संपूर्ण गावाची हक्काची प्रेमाची व्याख्यानमाला आहे हे सतत त्यांना जाणवत राहतं। यावर्षी व्याख्यानमालेमध्ये अजून एक बदल झालेला आहे, तो म्हणजे काळानुरूप आपल्याला व्याख्यानमाला रजिस्टर करून घ्यायला लागली आणि ते गरजेचंही होतं आणि ते काम देखील यावर्षी पूर्ण झालेलं आहे। रजिस्टर करताना आम्ही व्याख्यानमालेचं मूळ रूप आहे तसंच कायम राहील याची पुरेपूर खबरदारी घेतलेली आहे। फक्त या निमित्ताने या कामामध्ये पूर्ण गावातील रसिक श्रोत्यांचा सहभाग कसा वाढवता येईल आहे याकरता आपणा सर्वांकडून सूचना मात्र आम्हाला नक्कीच अपेक्षित आहेत। नजीकच्या काळामध्ये आपल्या व्याख्यानमालेने अजून एक लौकिक मिळवला आहे, तो म्हणजे या मालेला खरं तर अध्यक्षच नाही आहे आणि खरोखर ज्यांची कारंजेकरांना उत्तम वक्ते ऐकवण्याची इच्छा असेल आहे ते पुढे येऊन आपल्याला मदत करतात, वेगवेगळ्या कामांमध्ये मदत करतात। या तऱ्हेने मागच्या वर्षी शेखर बंग यांनी आपल्याला भरपूर मदत केली आणि यावर्षीसुद्धा ते भरपूर कार्यरत होते। तसंच यावर्षी आपल्याला डॉक्टर शार्दूल डोणगावकर आणि डॉक्टर अजय कांत यांनी वेगवेगळ्या तऱ्हेने भरपूर मदत करून ही जबाबदारी एक खूप चांगल्या तऱ्हेने पार पाडली असं लक्षात येतं। एकंदरीत प्रत्येकाला ही माला आपली वाटत असल्यामुळे कुठलंही काम करायला अगदी काही त्रास जात नाही, अगदी सहजतेने कामं होऊन जातात आणि मला वाटतं हीच व्याख्यानमालेची आपली कमाई आहे। आता
आपला अधिक न वेळ घेता आपल्या पुढील कारवाईकरता सुरुवात करतो. तर आपले नजीकच्या काळामध्ये एक व्याख्यानमालेशी जोडले गेलेले आणि काही साहित्यिकांपैकी आहेत, काही इथल्या श्रोत्यांपैकी आहे, आणखीन एक पुरामध्ये वाहून गेलेल्या सैनिकांपैकी, त्यांच्याप्रती आपली श्रद्धांजली आपण व्यक्त करूया. मी पहिल्यांदा सगळ्यांची नावं घेतो आणि त्यानंतर आपण सगळ्यांनी 1 मिनिट उभं राहून एक मौन पाळायचं आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेने जे श्रोत्यांपैकी किंवा जवळच्या कामांसाठी आपल्याला उपयोग झाला अशी मी नावं तुम्हाला वाचून दाखवतो. सुषमा सुनील गुल्हाने, विजय कदम सर, वसंतराव सस्तकर मामा, गोपाळ पाटील भोयर, भीमराव सुपलकर, माणिकचंदजी गहाणकरी, नरेंद्रजी भाकरे, सुनील कौंडण्य, निर्मलाताई वसंतराव देशमुख, साहित्यिकांपैकी शिरीष कणेकर, त्यानंतर आपल्याकडे 2दा येऊन गेलेले नादो महानूर, त्यानंतर आपल्या येथील संतोष देशमुख हे व्याख्यानमालेचे कार्यकर्ते होते खूप चांगले, आणि डेहणीकर गुरुजी हे पण यावर्षी नाही आहेत. त्याचबरोबर एक व्याख्यानमालेचे चाहते अरुण परळीकर, तसंच सिक्कीम पुरामध्ये वाहून गेलेले नागरिक आणि सैनिक, तसेच लडाख भूस्खलनामध्ये गेलेले आपले सैनिक आणि लोक यांना आपण व्याख्यानमालेतर्फे सगळ्यात पहिल्यांदा श्रद्धांजली अर्पित करूया. सगळ्यांनी 1 मिनिटाकरता उभं राहावं आणि मौन पाळावं. ओम शांती. त्या व्याख्यानमालेसाठी एक आनंदाची, अभिमानाची अशी एक गोष्ट आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या व्याख्यानमालेसाठी एक शुभेच्छापत्र पाठवलेलं आहे आणि त्या शुभेच्छापत्राचं वाचन करण्यासाठी मी आमचे व्याख्यानमालेचे यावर्षीचे मार्गदर्शक मान्य श्री अजय कानसर यांना विनंती करतो की त्यांनी पत्राचं वाचन करावं. माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र, मुंबई मंत्रालय, 9 ऑक्टोबर 2023 रोजी आपल्याला प्राप्त झालं. शुभेच्छा. श्री गुरु महाराजांचे जन्मस्थान व जैन धर्मियांची काशी म्हणूनही परिचित असलेल्या वाशिम जिल्ह्यातील कारंजालाड या गावाला सांस्कृतिक, शैक्षणिक आणि धार्मिक परंपरा लाभली असून गेल्या 65 वर्षापासून शरद व्याख्यानमाला ही अव्याहतपणे प्रबोधनाचे काम करीत आहे. ही प्रशंसनीय बाब आहे. लोकवर्गणीतून 7 दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेत कविभूषण खापर्डे, बाबासाहेब पुरंदरे, नरहर कुरुंदकर, राम शेवाळकर, शिवाजीराव भोसले, सुरेश भट, पंडित हृदयनाथ मंगेशकर, डॉक्टर विजय भटकर अशा अनेक नामवंत व्यक्तींनी उद्बोधन करून समाजाला सजग करण्याचे कार्य केले आहे. या व्याख्यानमालेत प्रबोधन करणाऱ्यांना ऐकणे ही एक पर्वणी असते. लोक व्याख्यानमालेची आवर्जून प्रतीक्षा करत असतात. विशेषतः तरुणांना अधिक जागरूकतेने कार्य करण्यास ही व्याख्यानमाला प्रोत्साहित करते. 2011मध्ये या व्यासपीठावरून मलाही विचार मांडण्याची संधी मिळाली आहे. भारत 2020 या विषयावर मी बोललो होतो. अभिरुची संपन्न असलेल्या रसिकांनी मला अगदी तन्मयतेने ऐकले होते. व्याख्यानानंतर त्यांनी अनेक प्रश्नावर माझ्याशी संवाद साधला होता. यावरून त्यांची जिज्ञासा व ज्ञानपिपासू वृत्तीचा मला परिचय झाला होता. सर्व विचार प्रवाहांना या व्याख्यानमालेने सामावून घेतल्याचे दिसले. त्यामुळे एक सामाजिक व सांस्कृतिक चळवळ म्हणून ती पुढे आली आहे. व्याख्यानमाला आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतलेले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विचारधनासाठी आतुरतेने वाट बघणाऱ्या सर्व सजग सृजनांना मी शुभेच्छा देतो. देवेंद्र फडणवीस. कलावंत हे परमेश्वराचे जरा विशेष लाडके असतात आणि परमेश्वरासह महाराष्ट्राचे लाडके कलावंत आज आपल्यात उपस्थित आहे. श्री केदार शिंदे सरांचा परिचय करण्यासाठी मी डॉक्टर श्री सुशील देशपांडे सरांना विनंती करतो की त्यांनी सरांचा परिचय करून द्यावा. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, 2 वर्ष कोविडची
आणि मागचं वर्ष पावसाचं, अशी 3 वर्ष आपण या ग्राउंडपासून वंचित होतो. आणि आज 3 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आपण या मैदानावर आलो, ते एका दमदार अशा व्यक्तिमत्वाला ऐकण्यासाठी. मित्रांनो, आजचे व्याख्याते श्री केदार शिंदे हे प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, निर्माता, अभिनेते अशा अनेक भूमिकांमधून सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. शाहीर साबळे म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला परिचित असलेले एक व्यक्तिमत्व, त्यांचे हे नातू आहेत. आणि तेवढीच स्वतःची ओळख न ठेवता त्यांनी आपल्या कर्तृत्वाने स्वतःची ओळख निर्माण केली. महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमापासून त्यांनी व्यासपीठावर आपलं पहिलं पाऊल ठेवलं. आजोबांच्या मार्गदर्शनात त्यांनी आपलं पहिलं पाऊल व्यासपीठावर ठेवलं आणि त्यावेळी त्यांचं वय अवघं 13-14 वर्षांचं होतं. काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द बाळगणाऱ्या ह्या कलावंतांनी आपला मित्र भरत जाधव याच्या मदतीने संपूर्ण नाट्य व चित्रपटसृष्टी गाजवली. लेखन व दिग्दर्शनाची अनेक पारितोषिकं उमेदीच्या काळात सरांनी पटकवली. श्रीमंत दामोदरपंत, आमच्यासारखे आम्हीच, गोपाळा रे गोपाळा अशा अनेक नाटकांची निर्मिती केदारजींनी केली. सही रे सही या नाटकाने रचलेला इतिहास आपण बघितलाच आहे. 365 दिवसात 567 प्रयोग करणारं हे मराठी रंगभूमीवरचं एकमात्र नाटक आहे. श्रीयुत गंगाधर टिपरे ही दिलीप प्रभावळकरांना घेऊन केलेली मालिका अशीच गाजली. रंगभूमी, छोटा पडदा गाजवल्यानंतर अगबाई अरेच्चाच्या रूपाने त्यांनी पहिला मराठी चित्रपट दिग्दर्शित केला. मराठी चित्रपटसृष्टीत मोठा बदल घडविणारा हा चित्रपट ठरला. जत्रा, माझा नवरा, मला वाटतं हे इथे उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांना परिचित आहे. त्यांनी निर्मित केलेले चित्रपट. बाई पण भारी देवा, मला असं वाटतं की इथे उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांनी हा चित्रपट बघितलाच असेल. मराठी चित्रपटसृष्टीतलं लंडन येथे चित्रित झालेलं मुक्काम पोस्ट लंडन हा पहिला चित्रपट केदारजींनी दिग्दर्शित केला. तो बात पक्की हा हिंदी चित्रपटसुद्धा त्यांनी दिग्दर्शित केला. मग अशी केदार सरांशी बोलताना त्यांनी असं म्हटलं की व्याख्यानमालेत किंवा कुठल्याही स्टेजवर जेव्हा आपण असतो तेव्हा मला सगळ्यात न आवडता कार्यक्रम म्हणजे परिचय. पण आपल्या सगळ्यांना त्यांच्या कर्तृत्वाची ओळख व्हावी म्हणून हा परिचय मी करून दिला. आणि त्यांचा परिचय इतका मोठा आहे की कदाचित एक नवीन व्याख्यान या परिचयावरच होऊ शकतं. पण त्यांचा परिचय मी इथेच थांबतो. आणि मला असं वाटतं मिर्झा गालिबनी कदाचित याच कलावंताबद्दल असं म्हटलं असेल, हजारो ख्वाहिश ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमा मगर फिर भी कम निकले. मी केदारजींना आमंत्रित करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करा.